मी घड्याळात पाहिलं. अमावस्या लागायला अवघा 1.5 मिनिट उरलेला. सरळ बुटातून पॉकेट नाईफ काढला आणि त्या मूर्तीच्या छातीत रुतवला. तशी त्या निर्जीव मूर्तीतून रक्ताची चिळकांडी उडाली. चेहरा, हात वगैरे भिजला. मी चपापलो. हळूहळू मूर्तीतून बाहेर पडणारी रक्ताची धार इतकी वाढली की त्यातच ती मातीची मूर्ती विरघळून गेली. उरलेली आग शांत झाली. फक्त धूरच उरला. तेवढ्यात हाकू धापा टाकत माझ्यापर्यंत पोचला आणि काहीतरी हातवारे करून सांगू लागला. बहुतेक मखा या दाट रानात पळाला, असंच काहीतरी ते असावं. मी म्हटलं जाऊ दे, इथले साप त्याला सकाळपर्यंत जिवंत सोडणार नाहीत. तेव्हाच मोटारबोटीचा आवाज ऐकू आला. उरलेली टीम बेटाजवळ पोचली होती, पण त्यांनी या सर्पग्रस्त बेटावर पाय ठेवण्याआधीच आम्ही किनाऱ्यावर पोचलो आणि सोबतच परतीच्या प्रवासाला लागलो. अखेरच्या घटकेला का होईना वेताळ पूजा उद्ध्वस्त झाली. आता सगळं काही नीटनेटकं होईल अशी वेडी आशा मनात घेऊन तरंगत्या वस्तीकडे निघालो. वस्तीजवळ पोचलो तेव्हा मध्यरात्र झालेली. सामान्यतः या वेळेला वस्ती अंधारात बुडालेली असते, पण आज वातावरण वेगळंच होतं. सर्व घरांचे दिवे जळत होते. पाण्यातही दिवे सोडलेले आनंदी चित्कार आरोळ्या ऐकू येत होत्या. आम्ही जवळ येताच लोकांचा गराडा पडला. त्यात त्या मुलांच्या आईवडीलच आघाडीवर होते. सर्वच्या सर्व मुलं शैतानी निद्रेतून बाहेर आलेली. स्वप्न वेताळ त्यांना सोबत घेऊन जाऊ शकला नाही. टोकोरच्या सुप्रसिद्ध मांत्रिकालाही जे जमलं नव्हतं ते आम्ही करून दाखवलं. झुलेझुवासियांनी आमचे आभार मानले. जवळपास उचलूनच घरी नेलं. भरपेट खाऊ पिऊ घातलं. आम्हाला इथे आमंत्रित करणारी डॉक्टर तन्मयी आणि कायम सेवेत तत्पर असणारा हाकू वस्तीचे सुपरस्टार बनले होते. लोकांनी त्यांचेही खूप कोड कौतुक केले. जल्लोषाचा भर थोडा ओसरल्यावर तन्मयीने सर्व मुलांची नीट तपासणी केली. आता त्यांच्यात विचित्र आजाराचं कुठलंच लक्षण नव्हतं. कोणीही विश्वास ठेवणार नाही, पण चमत्कार घडला होता. तन्मयीचे तोंड आमचे कौतुक करून थकत नव्हते, पण मागचे 2-3 दिवस धावाधाव करून आम्ही मात्र थकलो होतो. तेव्हा सर्वांचा निरोप घेऊन आम्हाला दिलेल्या तरंगत्या घरात येऊन पडलो. मोहीम फत्ते झाल्याने सुखासमाधानाची झोप लागली. आमच्या मागे डॉक्टर तन्मयी, हाकू आणि इतर गावकरीही आपापल्या घरातून जाऊन निजले. रात्र अमावस्येची असली तरी तदाने तलावाचं पाणी ताऱ्यांनी झगमगत होतं. पहाटेला आता फार वेळ राहिला नव्हता, पण उगवणाऱ्या दिवसाच्या गर्भात किती महाभयंकर संकटाची बीजे रुजल्यात हे आम्हाला तेव्हा ठाऊक नव्हतं. रात्री 3:30 वाजता आपल्या पलंगावर जाऊन पडलेल्या डॉक्टर तन्मयीला अगदी हलकं फुलकं वाटत होतं. नाईन घोस्टला बोलावण्याचा तिचा निर्णय अचूक ठरला होता. निष्पाप निरागस जीवांचे प्राण वाचले होते. ती माणसात आली होती, पूर्वीसारखी नाचू बागडू लागलेली. आणखी काय पाहिजे? गोव्यातील टुमदार बंगल्यात राहणाऱ्या सधन आई वडिलांच्या घरातील सर्व सुख सोडून फक्त मानव सेवेसाठी इतकं दूर शेकडो अडचणींनी भरलेल्या गावात राहण्याचा निर्णय जेव्हा तिने घरी बोलून दाखवला तेव्हा सर्वांनीच तिला वेड्यात काढलं होतं. पण आज तन्मयीला आपल्या निर्णयाचा अभिमान वाटत होता. 14 निरागस कळ्या तिने अवेळी गळण्यापासून वाचवल्या होत्या. त्याच धुंदीत तिचे डोळे जड झाले. पहाट होणारच होती, पण उद्या कितीही उशिरापर्यंत झोपून राहिली तरी काहीच चिंता नव्हती. परंतु सूर्योदयाआधीच तिच्या दारावर टकटक झाली. गाढ झोपेत असल्याने तिने उठायला 2-3 मिनिटं उशीर केला, पण तेवढ्या वेळात दारावरची टकटक इतकी वाढली की जणू तिने दार उघडलं नाही तर एखाद्याचा जीवच जाईल. डोळ्यांवर झापड असतानाच नाईट गाऊन चढवून तन्मयीने दार उघडलं, पण आश्चर्य, समोर कोणीच नव्हतं. सूर्योदयाआधीचा क्षीण अंधार धुक्यासह तदाने तलावावर साकळून राहिलेला.
एवढ्यात तिने खुंदका ऐकला. तो घराशेजारी ठेवलेल्या बाकावरून आला होता. तिने नजर वळवली. 7-8 वर्षांची एक चिमुकली तिथे हातपाय झाडत पडली होती, एकटीच. आसपास कुणीच नव्हतं. तन्मयी तिच्याकडे धावली. हातापायांवर लाल जाडजूड वळ, वेड्यागत खाजवल्याच्या खुणा, श्वास घेण्यास होणारा त्रास, ही फूड ॲलर्जी सारखी लक्षणं होती. झुलेझुवासी तदाने तलावातील झिंगे, कालवं वगैरे आवडीने खातात, त्यामुळे फूड ॲलर्जी हा इथला सामान्य आजार आहे. पण या मुलीचे पालक कुठे आहेत? कदाचित त्यांचं आणखी एक मूल आजारी असेल. हिला इथे ठेवून ते त्या दुसऱ्या बाळालाच आणायला गेले असतील. तन्मयीने लगबगीने त्या मुलीला उचलून घेतलं, आत नेऊन टेबलवर झोपवलं. आणीबाणीसाठी तिचं वैद्यकीय सामान आणि औषधं ती घरी सुद्धा ठेवत असे. या पोरीला लगेचच एपिनफ्राईन इंजेक्शन देण्याची गरज होती. तन्मयीने पटकन सिरिंज तयार केलं, टिचकी मारली, बुडबुडे उडवले आणि मुलीला दिलं. मुलीने अचानक हातपाय झाडणं कमी केलं, श्वास मंदावला, बुब्बुळं कपाळात गेली. छे, हे असं व्हायला नको होतं. पोरीला इंजेक्शनची रिॲक्शन झाली की काय? तन्मयीच्या तोंडचं पाणी पळालं. तिने लगेच CPR द्यायला सुरुवात केली, पण व्यर्थ. कशाचाच उपयोग झाला नाही. ती तिथेच खाली बसून भिंतीला पाठ टेकून रडू लागली. रडता रडताच तिचा डोळा लागला आणि पुन्हा झोपेत हरवली. जाग आली ती लोकांच्या गदारोळाने. जवळपास झुलेझुतील सर्वच लोक तिच्या घरासमोर उभे होते, चिडलेले, आरडाओरड करणारे. ती आता दारात येऊन उभी राहिली. तसे लोक तावातावाने मुठी वळवून बोलू लागले. त्यांची भाषा तिला सफाईने बोलता येत नसली तरी कळत होती. झोपेच्या भरात चुकीचं इंजेक्शन दिलं म्हणून मुलगी दगावली असा आरोप त्यांनी केला. तन्मयी नो नो म्हणत होती, परंतु चिडलेल्या लोकांचा जमाव पावला पावलाने तिच्याच दिशेने पुढे येत होता. ती दार बंद करून आत धावली. एका कोपऱ्यात जाऊन कानावर हात ठेवून बसून राहिली. रडू लागली, हे देवा, हे काय घडलं माझ्या हातून? खरंच का मी झोपेच्या भरात? तेव्हाच दार धुडकावून लावल्याचा आवाज तिने ऐकला. संतप्त लोकांचा जमाव आत शिरला. त्यांना न्याय हवा होता. काल ज्यांनी आपल्याला डोक्यावर उचलून घेतलं तेच आज पायदळी तुडवण्यास आतुर होते. अशी स्वप्न तिला क्वचित कधीतरी पडत आणि ती दचकून जागी होत असे. आज मात्र हे स्वप्न नव्हतं. लोकांचा गोंगाट अगदी तिच्या पुढ्यात येऊन पोचला. तिने डोळे उघडले तशी डोळे दिपवून टाकणारी भगभगीत प्रकाशाची तिरीप तिच्या डोळ्यात गेली आणि शेवटी उरली एक घनगंभीर असह्य शांतता. उठा, लवकर उठा डिटेक्टिव्ह साहेब. डॉक्टर तन्मयींना काय झालंय बघा. हाकू तावातावाने आमच्या कानी कपाळी ओरडत होता. सर्वांची झोपच उडाली. रात्री झोपताना अंगावर होते त्याच कपड्यांवर घराबाहेर पडलो, नावेत बसलो. 5 मिनिटात तन्मयीच्या घराजवळ पोचलो. तिथे झुलेझुवासियांची तोबा गर्दी होती. सर्वजण चिंताक्रांत दिसले. आज सकाळी दूध आणि इतर सामान घेऊन आलेल्या पोराला डॉक्टर तन्मयी आपल्या खोलीत त्याच अवस्थेत आढळल्या ज्या अवस्थेत कालपर्यंत ती दुर्दैवी मुलं होती. याचा अर्थ स्वप्नवेताळाचा शाप संपला नव्हता, फक्त हस्तांतरित झाला होता. परंतु पूजेचा बिमोड केला, विधीत बाधा आणली. कदाचित पुजाऱ्याचा म्हणजेच मखायाचाही एव्हाना सापांनी खात्मा केला असेल. मग हे असं घडलंच कसं? काहीच कळेना. मेंदूवर ताण देऊन डोकं दुखू लागलं. डॉक्टर तन्मयीला उचलून तिच्या पलंगावर झोपवलं. देखरेखीसाठी एक नर्स ठेवली आणि घराबाहेर येऊन बसलो. समस्त झुलेझुवासी निराश नजरेने आमच्याकडे पाहत होते. लवकरच काहीतरी करू, तुम्ही आपापल्या घरी जा असे हाकुने त्यांना समजावले. तेव्हा कुठे गर्दी ओसरली. तरीही 10-15 लोक आसपास घुटमळतच होते. हे का आणि कसं घडलं असेल? आता पुढे काय करावं यावर आम्ही 9 जणांनी तिथेच बसून चर्चा केली, पण काहीच निष्पन्न झालं नाही. सकाळपासून उपाशीच असल्याने हाकुने चहा नाश्ता बनवून आणला. पहिलाच घोट घेतला असेल आणि बेईनच्या किनाऱ्यावरून
एक नाव आमच्या दिशेने येताना दिसली. आत बसलेली व्यक्ती इतक्या दुरूनही ओळखता येण्यासारखी होती. ममा ओरमा. आसपासच्या लोकांनी उभं राहत म्हटलं. हाकू आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला. मामा ओरमा म्हणजेच हाकूची आजी, जिला आम्ही इथून खूप दूर असलेल्या टेकडीवरील झोपडीत जाऊन भेटलो होतो, जिने आम्हाला सर्वात आधी स्वप्नवेताळाबद्दल सांगितलं होतं, जी मागच्या 25 वर्षात कधीच झुलेझूत परतली नव्हती, ती आज इथेच येत होती. म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असणार. हाकूने नावेजवळ जाऊन आजीला हात दिला. मामा ओरमा सांभाळून बाहेर पडल्या. मग खंबीर पावलांनी आमच्या जवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात अस्वस्थता दिसत होती. आमच्या समोर येऊन त्या म्हणाल्या, मी तुम्हाला आधीच बजावलं होतं ना पोरांनो, गूढविद्येत प्रत्येक कृत्याची किंमत मोजावी लागते. स्वप्नवेताळाची पूजा मोडून तू मुलांना वाचवलंस, पण त्यांच्यावरील शाप स्वतःवर घेतलास. स्वप्नवेताळाचा शाप मोडून काढणं जवळपास अशक्य. जो असं करायला धजावतो त्याला आणि कळत नकळत त्याची मदत करणाऱ्या सर्वांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. एक एक करून त्यांची दुःस्वप्न खरी होऊ लागतात. ती माणसं मग त्या दुःस्वप्नांच्या जगात हरवतात. त्या यातना पुन्हा पुन्हा सहन करतात. मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा असते ही. आणि एकदा का स्वप्नवेताळ प्रसन्न झाला की मग तो सर्व दुर्दैवी जीवांना कायमचा आपल्यासोबत घेऊन जातो. तीच शिक्षा अनंत काळापर्यंत भोगण्यासाठी या विधीच्या बदल्यात तो आपल्या पुजाऱ्याच्या अघोरी मनोकामना पूर्ण करतो आणि बळी गेलेल्यांच्या भीती यातनांवर स्वतः आणखी शक्तिशाली बनतो. स्वप्नवेताळाला हरवणं हे आपल्यासारख्या मर्त्या माणसांचं काम नव्हे. त्याकरता देवालाच पृथ्वीवर यावं लागेल. तुमचं धाडस वाखणण्याजोगं होतं. तुम्ही मुलांना वाचवलत, पण तेवढं पुरेसं नाही. इतकं बोलून ओरमा आजींना धाप लागली. हाकूने पटकन झोपडीतून पाणी आणून दिलं. आत्ता कळलं मला सगळं भेंडी. आपण वेताळ पूजा मोडली. डॉक्टर तन्मयीने आपल्याला मदत केली म्हणून तिची ही अवस्था झाली आहे. विजय भेदरलेल्या आवाजात म्हणाला. अरे, आपण कुठे मोडली वेताळ पूजा? आपण पोचलो तोपर्यंत तर पिक्चर संपला होता होलसेलमध्ये. या चेतूने हाकू सोबत जाऊन काय ती गडबड केली. आपल्याला कशाला काय करेल तो आग्या वेताळ? सचिन चाचरत म्हणाला. सेवका, लक्षपूर्वक श्रवण केले नाहीस का तू? वेताळ विधी कर्मकांडात कळत नकळत व्यत्यय आणणाऱ्या सर्वांनाच हे दुःस्वप्नाचे निर्दयी शासन भोगावे लागते. काल आपणास सर्पद्वीपावर पोचण्यास विलंब झाला असेल अथवा नसेल, परंतु जेव्हा आपण स्वप्नवेताळाच्या विरोधात जायचं ठरवलं तेव्हापासूनच त्याच्या शिक्षेसाठी पात्र झालो असे अस्मादिकास वाटते. विशालने समजावले. आणि तो आग्या वेताळ नाही, स्वप्नवेताळ आहे झेमण्या, मंग्याने चिडून म्हटलं. म्हणजे या चेतूने शेरलॉक होम्स बनण्याच्या नादात पुन्हा एकदा अडकवलं आपल्याला. आणि यावेळी चांगलंच अडकवलं. सचिन दातोट खात पुटपुटला. गपरे जरा कावर्ड माणसा, युजलेस सारखं काहीही बडबडू नकोस. मला आजीबाईंना काहीतरी विचारायचंय. लिंबू पुढे होत म्हणाला. मग आता आम्ही काय करायला हवं आजीबाई? लिंबूने विचारलं. राजेशने त्याचं भाषांतर केलं. खरं सांगायचं तर काहीच करू शकत नाही. स्वप्नवेताळाचा शाप टाळता येत नाही. त्याची पूजा भंग करून तुम्ही अघोरी परिणामांना काही काळ लांबवू शकता, पण रोखू शकत नाही. कारण स्वप्नवेताळ अत्यंत शक्तिशाली आहे. आजींनी आफ्रिकन भाषेत उत्तर दिलं. राजेशला सगळं कळत होतं. आजींचं बोलून झाल्यावर त्याने आम्हाला मराठीत समजावलं. मग त्यांना विचार, आपण स्वप्नवेताळाची पूजा कधी पूर्णच होऊ दिली नाही तर? किरणने सुचवलं. कशी पूर्ण होणार नाही पोरांनो? काल इथे जे घडलं ते मी माझ्या समाधी अवस्थेत पाहिलंय. वेताळ पूजा मांडणारा मखाया हाकूच्या हातून निसटला, पण तो बेटावर सर्पदंशाने मेला नाही, जिवंत आहे आणि उत्तर दिशेकडे कूच करतोय. आता तो अशा ठिकाणी जाऊन पूजेचा पुनरारंभ करेल जिथे पोचणं तुमच्यासाठी महाकठीण. मखाया सहारा वाळवंटाच्या दक्षिण टोकाकडे निघाला आहे. लोककथांनुसार हीच वेताळाची कर्मभूमी, काळ्या जादूची जन्मभूमी. तिथे
आधीच महाभयंकर असलेल्या वेताळाची ताकद 100 पटींनी अधिक वाढते. मखायाला तिथवर पोचायला 9 दिवस आणि 9 रात्री लागतील. तुम्ही त्याआधी त्याला अडवलत तरी तुमच्यावरचा धोका टळणार नाही. परंतु पुन्हा एकदा त्याच्या पूजेत अडथळा आणून तुम्ही निष्पाप झुलेझू वासियांना शापाच्या प्रभावाखाली भरडलं जाण्यापासून वाचवाल. अन्यथा या लोकांचं काही खरं नाही. हाकूच्या आजीने सविस्तर समजावलं. ठीक आहे, आम्ही आताच निघतो मग. हाकू मित्रा, तू आमची खूप मदत केलीस, पण आता आपल्या लोकांसाठी इथेच थांब, मी म्हटलं. हाकूने भाषांतराशिवायच सर्व उमगून मान डोलावली. विजय, मंग्या, सचिन, विशाल सर्व तयारीला लागले. हाकू त्यांना मदत करू लागला. मी आजीबाईंच्या पाया पडलो. त्यांनी डोक्यावर हात ठेवून काहीतरी म्हटलं. तो कदाचित आमच्या सुरक्षेसाठी एखादा मंत्रबिंत्र असावा. लक्षात ठेवा, 9 दिवसांचा हा प्रवास जमिनी मार्गेच व्हायला हवा. आजींनी आणखी एक सूचना दिली. जवळपास तासाभरात सर्व जामानिमा करून आम्ही निघण्यासाठी तयार झालो. आपले पाहुणे 9 घोस्ट आपल्या खातर स्वप्न वेताळाशी लढायला सहाराच्या दिशेने जात आहेत हे झुलेझू वासियांना कोणी सांगितलं कुणास ठाऊक, पण संपूर्ण गाव निरोपाला आला होता. लहानगा कुंबाया, तानी, तिचा भाऊ काया आणि दुःस्वप्नातून बाहेर आलेली इतर मुलं सुद्धा आपापल्या आईवडिलांसोबत नावातून भेटीला आलेली. त्यांचे निरागस चेहरे पाहून आम्ही केलेल्या आत्मघाती धाडसाचं चीत झाल्यासारखं वाटलं. सर्वांनी हात हलवून आम्हाला निरोप दिला. हाकू बोटीने बेईनच्या किनाऱ्यापर्यंत सोडायला आला, पण परतताना त्याचा पायच निघेना. तुमच्या सोबत येतो असा हट्ट तो करू लागला. शेवटी त्याला समजावलं, तो आमच्या सोबत आलास तर ओरमा आजीची, डॉक्टर तन्मयीची आणि समस्त झुलेझू वासियांची काळजी कोण घेणार. तेव्हा तो नाईलाजाने पुन्हा नावेत बसला. जिवंत परत या, मी तुमची वाट पाहीन, असं तो डोळ्यातून आसवे गाळत म्हणाला. घानातील झुलेझू ते नायजर देशातील सहाराचं दक्षिण टोक टेनेरे हे अंतर जवळपास 4,500 किलोमीटरचं. विमानानेही जिथे अख्खा दिवस लागेल तो प्रवास रस्ते मार्गाने करायचा, तेही 9 दिवसात, हेच एक मोठं आव्हान होतं. दररोज अंदाजे 450 ते 500 किलोमीटर अंतर कापावं लागणार होतं. बेईनच्या बाजारात खटाटोप करून 9 जण बसतील अशी सेकंड हँड कॅराव्हॅन मिळवली. तिच्यात एसी नव्हता, म्युझिक सिस्टम नव्हती, पण एका गाडीत असाव्यात बाकी त्या सर्व वस्तू होत्या. गाडी स्वस्तातच मिळाली, पण पेट्रोलचे जादा डबे, स्टेपनी, गाडी दुरुस्तीच्या आणि खाण्यापिण्याच्या वस्तू यात काही डॉलर्स खर्च झाले. शिवाय इतक्या वस्तू गाडीत कोंबल्यावर आम्हाला बसायला फारच कमी जागा उरली. अंग आकसून 9 जण कसेबसे आत बसलो. योगने गणपती बाप्पा म्हटलं आणि मोर्याच्या गजरात प्रवास सुरू झाला. जेमतेम 5 किलोमीटरचं अंतर कापलं असेल. प्रचंड उकडू लागलं. सचिन कुरकुरला, साला माझं नशीबच खराब आहे. जरा कुठे मजा करायला बाहेर पडलो की सजा वाट्याला येते. आणि हे सगळं होतं तुमच्यामुळे वाटाण्यांनो. पण बेसिकली आपण मजा मारायला बाहेर पडलेलोच नाही. नॉनसेन्स, आपण मोहिमेवर आहोत. लिंबूने सचिनची चूक पकडली. तेच ते, मोहिमेवर असताना थोडी मजा मारायचं म्हटलं तर वाटच लागली होलसेलमध्ये. सचिन पुन्हा कुरकुरला, काही वाट वगैरे लागलेली नाही झेमण्या. याआधी पण आपण नरकात शिरून सैतानाच्या राक्षसांना हरवलंय. हा स्वप्नवेताळ कोण एवढा मोठा शाना लागून गेला. देईन त्याला 2 झापडी. मंग्याने गाडी चालवता चालवता मागे वळून म्हटलं, तू समोर बघून गाडी चालव रे बाबा, ठोकशील कुठेतरी. आणि जरा हा वाढव, रिक्षाच्या स्पीडने जाऊन नाही चालणार आता. दिवसाला 500 किलोमीटरचं हे कापायचंय, माहित आहे ना. योगने बजावलं. या खटाऱ्याचा स्पीड जितका वाढू शकतो तेवढा ठेवलाय. यापेक्षा जास्त वाढवायचा तर सचिनला पुढे नेऊन बांधावं लागेल. मंग्याने सरळ होत टोमणा हाणला, माझं नाव घेऊच नको तू बटाट्या.
त्यापेक्षा एसी लाव. एखाद्या कुकरमध्ये बसून धावतोय असं वाटायला लागलंय होलसेलमध्ये. सचिनने खडूसपणे म्हटलं, ए वेड्या, एसी लावायला आधी तो असायला तर पाहिजे. गाडीत एसीच नाही. कर आता मजा. मंग्या शेजारी बसलेल्या किरणने घाम पुसत चिडवलं. काय, गाडीत एसीच नाही? मग मला मागे खिडकी नसलेल्या जागी या 2 गरम भोपळ्यांच्या मध्ये का बसवलंय? इथे गरमीने जीव जातोय माझा. सचिनच्या तक्रारी संपतच नव्हत्या. मग खाली उतर आणि धावत ये भेंडी. साला डिटेक्टिव्ह आहे की नाजूक हिरोईन? सारखं हे द्या आणि ते द्या. विजय भडकला. जेम्स बॉन्डला शेअर रिक्षाने प्रवास करताना पाहिलंय का कधी रताळ्या किंवा चहाच्या टपरीवर चहा पिताना? नाही ना. जगातल्या नंबर 1च्या डिटेक्टिव्हला मोहिमेवर बोलवता, मग सोयी पण तशा देत जाना. सचिन ऐकायलाच तयार नव्हता. नॉनसेन्स. सर्वात आधी तू हा 1 नंबर डिटेक्टिव्हवाला गैरसमज डोक्यातून काढून टाक. गुप्तहेरांमध्ये अशी काही रँकिंग सिस्टमच नाही, आणि असती तरी तू पहिल्या 1000 जणांमध्येही नसतास. लिंबूने कटुसत्य बोलून दाखवलं. पण सचिनला ते पचलं नाही. तो मागे काहीबाही बडबडतच होता. त्याच्या डाव्या उजव्या बाजूला बसलेल्या योग आणि विशालचे कान मात्र ही बडबड ऐकून किटले. सूर्यास्ताच्या वेळेस मामा ओरमा, हाकू आणि समस्त झुलेझुवासी त्यांच्या प्रार्थनास्थळी एकत्र जमले होते. मायावी आणि महाशक्तिशाली स्वप्नवेताळा विरोधात लढणाऱ्या 9 मित्रांना यश मिळू दे आणि गावावरचं संकट टळू दे, यासाठी त्यांनी आपल्या देवाला साकडं घातलं. प्रार्थना आटपून सर्व बाहेर आले तेव्हा तुटपुंजा लालसर प्रकाश उरलेला. घरी परतण्यासाठी एक एक जण शिस्तीने नावेत बसू लागला. तेव्हाच आजीबाईंची नजर आभाळात गेली. दक्षिणेकडे एक अनोळखी पण तेजस्वी तारा उगवला होता. ओरमा आजींचं काळीज चरकलं. भयभीत नजरेने त्या ताऱ्याकडेच पाहत राहिल्या. त्यांना पाहून इतरांचं लक्षही आभाळाकडे गेलं. इतका मोठा आणि तेजस्वी तारा सर्वांनी प्रथमच पाहिला होता. तरुणांना नवल वाटत होतं, पण हाकूच्या आजीसारख्या जुन्या जाणत्या लोकांनी ओळखलं, ही विनाशाची चाहूल होती. शेकडो वर्षांपूर्वी आजच्या झुलेझुवासियांचे पूर्वज इथून खूप दूर नाईल नदीच्या सुपीक खोऱ्यात गुण्या गोविंदाने राहत होते. त्यावेळी पाण्यावर कामचलाऊ झोपड्या नव्हत्या, तर दगडमातीची पक्की घरं होती. पण एका रात्री कबिल्याच्या प्रमुखिणीला दृष्टांत झाला की एक तेजस्वी तारा त्यांचं गाव बेचिराग करणार आहे. 2च दिवसांनी त्यांनी ते बहरलेलं नांदतं गाव सोडलं आणि हजारो मैलाची पायपीट करत कुठच्या कुठे येऊन पोचले. वाळवंटात पाण्या वाचून तडफडताना प्रमुखिणीला एक गोगलगाय दिसली. तिचा पाठलाग करत काही दिवसांनी ते या तदाने तलावाजवळ पोचले आणि झुलेझूचं तरंगत गाव वसवलं. आता शेकडो वर्षांनी पुन्हा तसाच तेजस्वी तारा आभाळात दिसू लागलेला. परंतु यावेळी ते गाव सोडून कुठेच जाऊ शकत नव्हते. स्वप्न वेताळाने त्यांचा पिच्छा सोडला नसता. आजीबाईंची भीती रास्त होती. आभाळात दिसणारा तो तेजस्वी तारा म्हणजे भव्य आकाराची धगधगणारी उल्काच होती. पुढच्या 9 दिवसांनी प्रचंड वेगाने ती आफ्रिकेवर आदळणार होती. झुलेझुवासी पळून जाणार तरी कुठे? स्वप्नवेताळाच्या शापाने आणखी एक दुःस्वप्न खरं ठरणार होतं. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.